नुकत्याच आपण एक लाईव्ह मध्ये बघितलं, शनीनगर सर्वोदय नगरना जोडणारा जो पूल आहे त्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत राजेंद्र चव्हाण सर असणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. यावर त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना कसं वाटतंय ते. मॅडम, प्रथम म्हणजे आज इथे शिवसेनेच्या माध्यमातून वरुण वामन म्हात्रे यांची या प्रभागामध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि हे आपले तरुण तडफदार उमेदवार आहेत. नेहमीच लक्षात घ्या, निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्टीला म्हणजे नवीन सुरुवात होत असते, तो जुन्या सुरुवातीपासून आपण नेहमी एखादी वस्तू ट्राय करत असतो, ती आपल्याला फार गोड वाटते. नेहमी खाऊन ती गोड, पण आपण ह्या गोष्टीतून पण गेलं पाहिजे की प्रतिनिधित्व करताना सारखं थोडंसं आपण चेंज पण केलं पाहिजे, विश्वास पण ठेवलं पाहिजे. माझ्यासारखं तुमच्यासारखं असं म्हणायला गेलं, तुमचं पण अभिनंदन आहे. पण ह्यातून आपण ह्या वार्डाची रचना बघितली असता, प्रभाग क्रमांक 6 म्हणजे गेल्या वेळेसचा प्रभाग क्रमांक 14 आणि हा प्रभाग क्रमांक आपण आता आहे 3, हे संपूर्ण भौगोलिक दृष्टिकोनातून एकच आहे. पण मॅडम, एवढी गोष्ट मोठी झाली की दुःख वाटतं. पावसाळ्याच्या वेळेस आमच्या दोन्ही प्रभाग क्रमांक 6 आणि 3चं नातं तुटलं. का नातं तुटलं हे समजलंच नाही आणि तारीख के पर तारीख पावसाळ्यातच ब्रिज चालू का केलं, हा पण मोठा शोकांतिका होती. पण आज नक्की आमच्या नेतृत्वाने चांगला विचार केला आहे, वामनजी म्हात्रे यांनी, की हा तुटलेला नाता हा पुन्हा आता एकत्र आणायचा आहे आणि नक्कीच लोकांच्या भूलतापाला बळी न पडता प्रॉपर काम करतील. आणि आज कुठेतरी आपण थांबलो पाहिजे आणि तरुणांच्या हातात दिलं पाहिजे, कारण त्यांची स्पीड जर माझ्याकडनं ड्रायव्हिंग व्यवस्थित होत नसेल तर मी कारण सांगत किती दिवस बसणार. या कारणाला कुठेतरी साईडला ठेवलं गेलं पाहिजे आणि अशा भूलतापांना लोकांनी पण थोडंसं साईडला गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, खरोखर सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण पुढाकार घ्या आणि आमच्यावर तुमच्यावर विश्वास आहे. तो विश्वास ठेवण्याचं कारण काय, आज शिवसेनेच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम होतातच, पण शिवसेना आजच्या तारखेला विकासाच्या जोरावरच ही इलेक्शन लढणार आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये तरुणांना न्याय देण्याचं काम, महिलांना न्याय देण्याचं काम आणि विकासाला न्याय देण्याचं काम, बदलापूरचा विकास जिथे जे खुंटला आहे तिथे ते शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर येऊन सुद्धा युद्ध लढलं जाणार आहे. तर शिवसेनेची जी भूमिका जी आहे, शिवसेना ही साध्या चळवळीची नेतृत्व केलेलं आहे. हे धनुष्यबाण आमचं आहे. हे धनुष्यबाण आज मला तर असं वाटतंय की पूर्ण इथली परिस्थिती बघितली असता इथल्या जनतेने विकासाच्या दिशेने आणि मला म्हणायचं आहे की धनुष्यबाणाच्या दिशेने आज वाटचाल केलेली आहे आणि 2 प्रभाग जिथं वाटले गेलेले आहेत आणि ज्या लोकांना इथं आज तळमळीचे लोक इथं सांगतायत की लक्षात घ्या, आम्हाला 100 रुपये 150 रुपये खर्च करायला लागतो. 100 रुपये 150 रुपये नक्कीच ही खर्चाची बाब आहे, पण अत्यावश्यक सेवा जेव्हा निर्माण होते, इथं मुंबईला जायची गोष्ट येते, हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येते, तरुण आज आम्ही बघितलं इथल्या काही तरुण मंडळींना जेव्हा म्हणजे हॉस्पिटलला जायची वेळ आली त्यांना वेळेत पोहोचू शकले नाहीत, पण ह्या ब्रिजमुळे नक्कीच होईल आणि त्याच्यामुळे जनसामान्य वृद्धांना पायी जाता येईल, त्यांचे पैसे वाचणार आहेत. आणि ह्या वार्डाचा मी तर असं म्हणेल की सखोल ह्या वार्डाचा, दोन्ही वार्डाचा तुम्ही लोकाजोका घ्या, काय विकास कामं झालेली आहेत म्हणून. पण काही ठिकाणी आम्हाला आज आम्ही काही वेळेस आम्ही एकत्र बसलो होतो. वरुण आणि आपली भेट मला वाटतं की चव्हाणांच्या दिवशी झाली होती, ती दिवशी आम्ही सप्तशृंगीच्या दिवशी दोघांनी चर्चा केली. बंधू, तुमच्या पाठीशी आहोत, तरुण आहेत, तरुणांचा पाठीमागे नको का आपल्याला. त्यांनी सांगितलं, बंधू तुम्ही लढा, तुम्ही चांगले विकास. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी भरपूर प्रयत्न केले. तरुणचा त्याच्यामध्ये वरुणचा तरुणांप्रमाणे आम्हाला सपोर्ट होता. बंधू तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत. आणि खरोखर त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आज घडत आहे आणि त्यांचा पाठिंबा आहे. लक्षात घ्या, आज विचार करण्याचे विचार आहे. शिवसेना संघर्षातून उभी राहिली आहे. तुम्ही तुमचा पाहिजे आहे का या प्रभागात असं म्हणायचं ते आता इथली उपस्थिती तुम्हाला जाणीव करून देईल. आणि लक्षात घ्या, एखादा विषय ठेवायचा आणि युगावून त्याचे मतं घ्यायची आणि आपला प्रवास तसाच ठेवायचा नका. आता लोक हुशार झाली आहेत. तुमच्या डायबिटीसचा जो गोळी आहे ती कुठेतरी आज ती नष्टनाबूत होत आहे. नक्कीच तुम्ही या विचारातून कुठेतरी या आणि तरुणांना संधी द्या. आणि आमचा हा 6 नंबरचा आणि ह्या प्रभागाचा आणि शनी मंदिराचा जो नाता तुटलाय तो पुन्हा एकदा एकत्र करा आणि ह्या वार्डाचा विकास या तरुण मंडळींकडनं तुम्ही करा. विश्वास ठेवा.
अनेक वेळ तुम्ही विश्वास ठेवलाय, आता तरुणांवर सुद्धा विश्वास ठेवा आणि तो होणारच. इलेक्शनला जुमलेबाजी होणार आहे, तुम्हाला घरोघरी बसल्या फोन येणार आहेत, बाकीच्या गोष्टी होणार आहेत. पण ठीक आहे, संघर्ष करताना तुम्हाला त्या गोष्टीचं बघा. पण आता गेल्या वर्षानुवर्षाची परिस्थिती 6 नंबरची घ्या की ह्याची, त्यातून कुठेतरी ह्या वार्डाला, ह्या जोखडातून तुम्ही बाहेर काढा आणि तरुणांना सपोर्ट द्या. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथं काम करतात. आमच्या आयरेकर ताई असतील, यादव ताई असतील आणि आज आमच्या मॅडम सुद्धा आहेत इथे, कुडेकर ताई, त्या पण एक तरुण आहेत. या नक्कीच तरुणांना तुम्ही सपोर्ट द्या. आणि लक्षात घ्या ना, ज्येष्ठांनी किती ज्येष्ठ व्हायचं ना, थोडं तुम्ही एक पायरी पुढे घ्या. तुम्ही पुढच्या राजकीय ह्याच्यामध्ये जा, तुम्ही नगराध्यक्ष व्हा, अजून काहीतरी घ्या, पण तरुणांना विश्वास ठेवा आणि हा वार्डाचा विकास करून घ्या. ह्याच आज मी सांगेल. हा प्रचाराचा नारळ आज इथेशी फुटलेला आहे, पण नक्कीच मी सांगेल की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आज सुटलेल्या आहेत. आणि शिवसेनेने संघर्ष करूनच इथेशी, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मॅडम. इतिहास केला असता तर मला तुळशीराम मेहेर जे नगराध्यक्ष झाले ते पण ह्याच वार्डातून निवडून आले होते. आणि ह्या शिवसेनेची जी नाल आहे या प्रभागात आहे, ती प्रभागात असलेली नाल ही पुन्हा आणा तुम्ही. आणि जशा पद्धतीने उमेदवारांच्या पाठीशी आहात तशाच पद्धतीने नवीन पत्रकारांच्या पण पाठीशी राहा, म्हणजे आमचं पण पहिलंच इलेक्शन. अहो नक्की, शिवसेनेने सांगितलंय काय माहिती का, लक्षात घ्या, शिवसेनेने काय सांगितलंय, संघर्ष करा, बरोबर. त्याच्याबरोबर काय करू नका, अन्याय सहन करू नका आणि अन्याय करू सुद्धा नका. आमची शिवसेना अशी आहे, बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही एकदम म्हणजे जनसामान्यासाठी रस्त्यावर उतरा आणि अन्याय कोणावर करू नका, पण अन्याय सहन पण करू नका. हा नक्कीच अन्याय आहे आणि आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि वरूनही दिलेले शब्द संघटनेने दिलेले शब्द आहे. आमचे जे पक्षप्रमुख आहेत शिंदेसाहेबांचा प्रत्येक वार्डावरती लक्ष आहे. ज्या ज्या वेळेस इलेक्शन आणि बाकी येतात त्या शनीनगरच्या ब्रिजवरती ते फिरलेले आहेत. हे लक्षात घ्या, प्रभागाची त्यांची जाणीव आहे. वेळ प्रसंग ते येतीलच आणि आमचे तरुण काय कमी नाहीत, पण ते आम्हाला शाबासकी देणार येणार आहेत आणि येत्या हा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद दादा. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. अतिशय महत्वपूर्ण संपूर्ण माहिती जी दादांनी आपल्याला इथे दिलेली आहे. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.